हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी रेल्वे फार्मसिस्टची मित्रांनो जी वॅकन्सी येणार होती त्याचं शॉर्ट नोटिफिकेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. तर मित्रांनो, आता जो मेन नोटिफिकेशन असणार आहे 2025 रेल्वे फार्मासिस्ट वॅकन्सीचं, तर तो नोटिफिकेशन आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला DMER 2025 ची अपकमिंग एक्झाम आहे तर त्याच्या नोट्स हवे असतील तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्या मोबाईल नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती तिकडे सर्व स्टडी मटेरियल अवेलेबल होणार आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला बी फार्म झालेला असेल, एम फार्म झालेला असेल आणि फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा अशा स्टुडंटला पण फ्रेशर टूलला रेफरन्स दिलं जातं. त्यांनी पण मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, आपण आता मेन व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळू. याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, जे रेल्वे फार्मसिस्टच्या 105 वॅकन्सीज असणार आहेत तर त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात, म्हणजे डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघू की फार्मसिस्टच्या ज्या वॅकन्सीज आहेत तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो ऍप्लिकेशन डेट काय असणार आहे. तर मित्रांनो, ऍप्लिकेशन आजपासून स्टार्ट होत आहेत, म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 पासून मित्रांनो काय होत आहेत, ऍप्लिकेशन स्टार्ट होतात. तर याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय. जेवढे पण तुमचे रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्यांचं PDF वगैरे बनवून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आहेत का नाही चेक करा आणि आजपासून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. आता हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही कोणत्या डेट पर्यंत फिल करू शकता, तुमच्याकडे टाइम किती असणार आहे, तर ते असणार आहे मित्रांनो 8 सप्टेंबर 2025, म्हणजे आणखीन तुम्हाला 1 मंथचा टाइम असणार आहे. या 1 मंथ मध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट किंवा रजिस्ट्रेशन कुणाचं झालं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, कॅटेगरी असेल, सेंट्रलचं कॅटेगरी नसेल तर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करा आणि त्याच्यानंतरच ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तर या गोष्टी झाल्या. आता आपण टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सीज बघू की किती असणार आहेत. तर मित्रांनो, फार्मसीच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या आधी पण मी डिस्कस केल्या होत्या. तर मित्रांनो, टोटल इकडे फार्मसीच्या ज्या वॅकन्सी असणार आहेत त्या असणार आहेत मित्रांनो 105 वॅकन्सी. हे शॉर्ट नोटीस ज्यावेळेस आली होती त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि या नोटिफिकेशन मध्ये पण सेम नंबर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, एज क्रायटेरिया काय असणार आहे, तर इथे या कॉलम मध्ये एज क्रायटेरिया पण दिलाय. फार्मसीचं जर बघितलं तर 20 ते 35 इयर या बिटवीन एज असेल तर तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता, तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्याच्यानंतर पे रोल कसं असणार आहे, 29,200 आपलं फार्मसिस्टचं सगळीकडे पे असतं, पण हे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असल्यामुळे काय होतं, इतर जे भत्ते वगैरे येतात ते खूप चांगले येतात, त्याच्यामुळे ही चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर आपण इकडे मित्रांनो बघणार आहेत बाकी अदर ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हे पण बघणार आहेत याच्यामध्ये की आपलं जे मुंबई रिजन आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी फक्त मुंबईमध्ये आहे, तर तिथे किती वॅकन्सीज आहेत, कारण काही स्टुडंटला स्टेट सोडून जाता येत नाही, तर अशा स्टुडंटसाठी मित्रांनो ते इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे या टेबलमध्ये हा जो टेबल स्क्रीनवरती दिसतो या टेबलमध्ये कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हा जो PDF असणार आहे हे आपल्या आर.डी. फार्मा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. आर.डी. फार्मा टेलिग्रामची चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता आणि तिथे फार्मसिस्ट रिलेटेड जेवढ्या पण अपडेट येतात सर्वात आधी अचूक अपडेट आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मित्रांनो, इकडे आपण बघू एक्झाम फीस काय असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ओपन मधून अप्लाय करताय तर एक्झाम फीस मित्रांनो इकडे 500 रुपये तुम्हाला असेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरी मधून अप्लाय करताय तर तुम्हाला 250 रुपये फीस असणार आहे. ठीक आहे, हे झालं फीस रिलेटेड. त्याच्यानंतर मित्रांनो, खूप सारे इन्स्ट्रक्शन दिले. समजा ओबीसी मधून अप्लाय करताय तर त्याला नॉन क्रिमिनल लागेल का, एक सर्व्हिसमॅन असेल त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. त्याच्यानंतर फिजिकल डिझॅबिलिटी वगैरे आहे, त्याचं तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर ते पण इकडे डिटेल मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर या सेक्शन मध्ये जर बघितलं तर सिलेबस काय असणार आहे. आपल्या आता महाराष्ट्रामध्ये ज्या वॅकन्सी येतात ना 60-40चा रेशो असतो, म्हणजे नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल 60-40, तर इकडे जे रेशो असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 70-30चा, म्हणजे 70% जो सिलेबस किंवा 70% जे क्वेश्चन असणार आहेत, 70 क्वेश्चन जे असणार आहेत ते असणार मित्रांनो प्रोफेशनल ॲबिलिटी, म्हणजे आपल्या फार्माच्या सिलेबस वरती 70 क्वेश्चन
आणि 30 क्वेश्चन जे असणार आहेत त्यामधले 10 क्वेश्चन असणार आहेत जनरल अवेअरनेस, जनरल अर्थमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स रिजनिंगचे 10 क्वेश्चन आणि जनरल सायन्सचे 10 क्वेश्चन, असे मिळून तुमचे किती 100 क्वेश्चन होणार आहेत मित्रांनो. 100 क्वेश्चन होणार आहेत आणि 100 क्वेश्चन हे 100 मार्क्ससाठी असणार आहेत आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे खूप साऱ्या गोष्टी दिल्यात की ऍप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं त्याचं डिटेल डिस्कशन इकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जो सेक्शन आहे ना आपला, की आपल्या मुंबईमध्ये मुंबई रेल्वेमध्ये किती फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आपल्या झोनमध्ये किती वॅकन्सीज असणार आहेत ते बघायचं आहे. तर मित्रांनो हा जो टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तर हे काय आहेत मित्रांनो, इकडे किती वॅकन्सी कोणकोणत्या आरआरबी बोर्ड मध्ये आहेत हे दिलेलं आहे. तर इकडे अहमदाबाद मध्ये पण तुम्ही बघू शकता फार्मासिस्टच्या 5 वॅकन्सी, सॉरी फार्मासिस्टची मित्रांनो इकडे एक वॅकन्सी असणार आहे. म्हणजे हे पण वेस्टर्न रिजन जे काही रिजन असतात ना, आता समजा भोपाळ आहे तर याच्यामध्ये पण वेगवेगळे रिजन आहेत तर त्याच्यामध्ये इकडे वॅकन्सी डिवाइड होतात. पण आपण महाराष्ट्रामध्ये आपला जो चॅनल आहे तो काय करतो, फुल्ली फोकस करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या वॅकन्सीज येतात त्यावरती. म्हणजे खूप सारे स्टुडंट असे ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जॉब करायचं नसतं, जायचं नसतं, तर त्यांच्यासाठी मित्रांनो हा जो टेबल आहे इकडे मुंबई दिलेला आहे वरती, हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर इकडे फार्मासिस्ट दिलाय. फार्मासिस्ट साठी मित्रांनो 2 रिजन असतात, वेस्टर्न रिजन आणि सेंट्रल रिजन. आता वेस्टर्न मध्ये मित्रांनो इथे जर बघितलं तर इथे टोटल 13 वॅकन्सीज असणार आहेत आणि सेंट्रलला आणि वेस्टर्नला असणार आहेत मित्रांनो 12. तर मित्रांनो मुंबईमध्ये जे वॅकन्सीज असणार आहेत ते असणार आहेत मित्रांनो टोटल 25 वॅकन्सी. आरआरबीच्या ज्या 205 वॅकन्सीज आहेत त्याच्यामधल्या 25 वॅकन्सी ज्या असणार आहेत त्या आहेत मित्रांनो आपल्या मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरताना एकच सिलेक्ट करावं लागेल, एक तर WR सिलेक्ट करावं लागेल किंवा CR सिलेक्ट करावं लागेल. तर तुम्हाला तिथे बघायचं आहे की तुमच्या कॅटेगरी मध्ये वॅकन्सी कोणत्या ह्याला जास्त आहेत. समजा तुम्ही ओबीसी मध्ये येतात तर इकडे वरती दिलेले बघा, पहिल्या कॅटेगरी मधले वॅकन्सी जनरल साठी असतील, दुसऱ्या SC ST OBC. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहेत आणि कोणत्या रिजन मध्ये जास्त वॅकन्सीज आहेत. तर इकडे जर बघितलं तर ओपन साठी 5 आहेत, CR मध्ये WR मध्ये ओपन साठी 4, त्याच्यानंतर 2-2 असे वॅकन्सीचं डिवायडेशन असणार आहे. आणि मित्रांनो इकडे जे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ते तुम्हाला सेंट्रलचं जे काही नॉन क्रिमिनल वगैरे आहे ते सेंट्रलचं लागतं, तर ते पण तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे तुम्हाला त्यावेळेस प्रॉब्लेम नाही होणार. आणि मित्रांनो या वॅकन्सीसाठी डिग्री असेल, डिप्लोमा असेल, सर्व स्टुडंट इलिजिबल असतात. सर्वांनी अप्लाय करायचंय आणि मित्रांनो स्टडी तुम्हाला व्यवस्थित करायचे जेणेकरून 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि ह्याचं जर सिलेबस बघायचं म्हणलं तर याच्यामध्ये डिप्लोमाचे ऑल सब्जेक्ट आहेत, डिप्लोमा फर्स्ट इयर आणि डिप्लोमा सेकंड इयर ऑल सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणखीन काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, हा नोटिफिकेशन आपण टेलिग्रामला देतोय, नोटिफिकेशन रीड करा. आणखीन डाऊट असेल कमेंट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. थँक्यू सो मच ऑल.